रामू समोर अचानक उभा राहिला, त्याचाच दुसरा चेहरा. रामूच्या मनात तो प्रश्न सतत फिरत राहिला, जर मी मागे वळलो असतो तर. काही दिवस सगळं सुरळीत चाललं. घरात आनंद परत आला, आईवडील बरे झाले. पण रामूच्या मनातली अस्वस्थता कमी होत नव्हती. त्या रात्रीचा आवाज, ते विचित्र हसू आणि स्वामींचा इशारा, हे सगळं त्याला पुन्हा पुन्हा आठवत होतं. एके रात्री नेहमीप्रमाणे तो मंदिरात गेला, पण त्या दिवशी वातावरण काहीतरी वेगळंच होतं. मंदिरात पाऊल टाकताच थंड वाऱ्याची झुळूक त्याच्या अंगावरून गेली आणि दिवा अचानक लुकलुकू लागला. रामू सावध झाला. तो हळूहळू मूर्तीसमोर गेला आणि तेवढ्यात, बाळा, परत आलास? तोच आवाज. रामूच्या हृदयाची धडधड वाढली. कोण आहे? तो घाबरत म्हणाला. मूर्तीच्या मागच्या अंधारातून एक सावली पुढे सरकू लागली. ती सावली हळूहळू स्पष्ट होत गेली आणि रामू थबकला. त्याच्यासमोर तोच रामू उभा होता. होय, अगदी त्याच्यासारखाच चेहरा, त्याच्यासारखंच शरीर, पण डोळ्यात एक विचित्र काळोख. तो दुसरा रामू हसत म्हणाला, त्या रात्री तू मागे वळला नाहीस म्हणून मी तिथेच अडकलो. रामू घाबरून मागे सरकला. तू कोण आहेस? तो म्हणाला, मी तुझाच तो भाग आहे जो भीतीने मागे वळला असता, जो हरला असता. रामूच्या अंगावर काटा आला आणि आता तो सावली रामू पुढे येत म्हणाला, मला मुक्त व्हायचं आहे, तुझ्या जागी यायचं आहे. मंदिरात अचानक थंडगार वारा सुटला. दिवा जोरात फडफडू लागला. सावली रामू हळूहळू जवळ येत होता. जर तू पुन्हा एकदा चूक केलीस, जर तू भीतीला शरण गेलास, तर मी बाहेर येईन आणि तू त्या अंधारात कायमचा अडकशील. रामू घामाघूम झाला. तो पळून जाईल की या सावलीचा सामना करेल? स्वामी त्याची पुन्हा परीक्षा घेत आहेत का? की ही काहीतरी वेगळीच शक्ती आहे जी त्याच्यावर ताबा मिळवू पाहतेय? रामू पुढे काय करेल